अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होत आहे. त्याची सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी आपल्याला काही सोपे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवेश होईल. त्यासाठी आपल्याला आज आणि उद्या आपल्याला 2 दिवसात घरात या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव काढून टाकायचा आहे. चला तर मग बघूया. घरात नकळत नकारात्मक ऊर्जा येत असते, त्यामुळे त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. तोही अशुभ प्रमाणात असतो. घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी, शुभ वेळ काय असावी, या सर्व वास्तुसंबंधी गोष्टींची माहिती घेतो. प्रत्येकालाच आपल्या घरात सकारात्मकता असावी, जीवनात कोणतंही दुःख नसावं असं वाटतं आणि धनवृद्धी देखील व्हावी. तेव्हा नवीन वर्ष भरभराटीचे जावो, यासाठी वास्तूचे हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे आपल्या घरी आपण जर रोपं लावली असतील आणि ती जगतही नसतील तर ही रोपं लगेच काढून टाकायची. तसेच कोमेजून गेलेली आणि काटेरी झाडं कुंडीत चुकूनही ठेवायची नाही. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी. यामुळे घरातील सकारात्मकता येते. त्याचबरोबर घरात जर बंद पडलेली घड्याळं असतील तर ती लगेच सुरू करावी. भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी, याची काळजी घ्यावी. सकाळी उठताच बरोबर बंद घड्याळ बघणे म्हणजेच अशुभता असते. त्यामुळे आपल्या घरात असलेली आणि हातावरची घड्याळ बंद असतील तर ती लगेच दुरुस्त करा. त्यानंतर अनेक जण आपल्या घरात आवडीनुसार आणि वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात. परंतु काळजी घ्या, घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये. यामुळे आपल्या घरात भांडणं वाढतात, वादविवाद देखील वाढतात आणि आपापसात वैर देखील निर्माण होतात. त्याचबरोबर घरात युद्धांचे फोटो लावू नयेत. पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे, सूर्योदय, मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत फोटो, मेंढ्यांच्या कपड्यांचा फोटो आणि मनाला प्रसन्न करणारे आणि चेहऱ्यावर हसू आणणारे फोटो लावावेत. कधीही घरात धावत्या घोड्यांचा फोटो जास्ती प्रमाणात लावू नये. त्यानंतर घरात कोणतेही फुटलेल्या वस्तू असतील तर त्या आजच फेकून द्या. कोणत्याही तुटलेली काचं असतील तर तेही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा. त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडणार. आणि तुटलेले चप्पल्स असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या तुटलेल्या वस्तू असतील त्या आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्यानंतर अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी आपण कपाटात अनेक जुने पडलेले फाटलेले कपडे हेच वास्तुदोषाचे मुख्य कारण ठरते. त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरतच नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा. लक्षात ठेवा, देण्यासारखे कपडे असतील तर ते गरजूंना नक्कीच द्या. कधीकधी एक दिवस आपल्या घरासाठी आणि घराच्या साफसफाईसाठी करून घ्या. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. आपल्या घरातील जाडी जळमटे जे असतात ते देखील आपल्याला सर्वतः साफ करून घ्यायचे आहेत. येणाऱ्या नवीन वर्षाचे आपल्याला अतिशय आनंदाने आणि स्वच्छतेने स्वागत करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी कुठल्याही प्रकारे राहणार नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी येण्याला मदत होईल. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल, घरात लक्ष्मी नांदेल. एक उपाय म्हणजे घरासाठी काही यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी वस्तू खरेदी करणे. मोराची पिसे नक्कीच खरेदी करावी आणि घरी आणायची.
मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जाते. हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावर कायम राहील असे सांगितले जाते. त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये तुळशीचं रोपटं हे नक्की आणायचं. जर तुळशीचं रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा. घरात तुळशीचं रोप असल्यास आपली आर्थिक स्थिती सुधारण्याला देखील मदत होते. घरी तुळशीचं रोप असणे फार शुभ मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यानंतर आपल्या वास्तूमध्ये कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूंचा अवतार देखील आहे. तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुख समृद्धी घेऊन जाते आणि श्रीहरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो. कर्जासारख्या समस्या देखील दूर होऊ लागतात. त्याचबरोबर शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते, घरात सकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी घरामध्ये शंख स्थापित करावा. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि वातावरणात शांतता कायम राहते. त्याचबरोबर आर्थिक संकटातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा करावी. असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य देखील वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार देखील होतो. त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे. त्याच्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत टेबलावर गणपती, सरस्वती किंवा आपली इष्टदेवता, कुलदैवतेची प्रतिमा अवश्य ठेवावी. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या मुलांना घरात कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करामध्ये तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. अर्थ हाताच्या टोकावर लक्ष्मी असते, बोटाच्या मळाशी म्हणजेच मनगटालगत सरस्वती असते, तर हाताच्या मध्यांवर श्री गोविंद असतो आणि सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे. ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये, कारण अशांमुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघटक योगावर गृहप्रवेश कधीही चुकूनही करू नये. त्यानंतर एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयांप्रत तुमची त्या कमळासमान फुलून वाटचाल देखील होते. त्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्य दरवाजासमोर कोणतीही झाडे, मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची नोंद तुम्ही जरूर घ्यावी. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते अशी मान्यता आहे. त्यानंतर एकाक्षी नारळ हा दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे. एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा आशीर्वाद कायम राहतो. त्यामुळे घरातील एकाक्षी नारळ ठेवणं शुभ मानलं जातं आणि आपल्या नवीन घराच्या सुखसमृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत. छोटे छोटे उपाय आहेत, पण आपल्या वास्तूला निगेटिव्ह एनर्जीपासून वाचवणारे आहेत. त्यामुळे सर्वांनी आज आणि उद्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुखसमृद्धी येण्यासाठी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.